गोवा सारस्वत समाज फूड अँड कल्चरल फेस्टिवल या वर्षी आम्ही 7, 8, 9 एचपीडी ग्राउंडाचेर व्हेजिटेबल मार्केटाच्या बाजून जो एचपीडी ग्राउंड आसा थंय आमी करपाचें ठरयलां। वर्सान वर्स हो कार्यक्रम आमी एक्चुअली बीपीएस ग्राउंडाचेर करून हाडटाले, पूण काही वर्सां लोकांचे एक उलो आशिल्लो की पार्किंग मेळना, कंजेशन जाता, तर तुमी खंय तरी भायर वचून तो मोठ्या जाग्यार करचो। सो आमी 2-3 जागे पळयले, तातूंत भितर एचपीडी ग्राउंड आमकां सोयीस्कर दिसलो, सो त्या प्रमाणे 7, 8, 9 ह्या दिसा आमी एचपीडी ग्राउंडाचेर हो फूड अँड कल्चरल फेस्टिवल आयोजीत केला। सदां भशेन कार्यक्रमाची वळेरी अशी आसतली की आमी पयले दीस जे इनॉग्रल फंक्शन आसतलें, दुसरे दीस आमी ह्या वर्साक फेलिसिटेशन कार्यक्रम दुसरे दीस दवरला, जो आमकां येतालोच आसतालो, आनी तिसरे दीस आमचो सकाळी सांजवेळो कार्यक्रम सांगात जातली। प्रामुख्यान ह्या वर्साक एक एडिशनल कार्यक्रम आमी दवरला, जो हांव तुमचे मुखार दवरूं सोदतां, तुमच्या माध्यमान लोकां पर्यंत पावोवंक। आजकाल आमी चडशे नोकरी हातूंतल्यान भुरगे आमचे सोदतात, नोकरी तांकां एंटरप्रेन्योरशीप आमी प्रमोट करची, एक ताणें आपल्या उद्योग धंद्या खातीर मुखार सरचें, ह्या खातीर आमी एक सर्त दवरल्या। 25 वर्सां पिराये पर्यंत एक ग्रूप आनी 25 नंतर एक ग्रूप, की जांचे कडेन कितें एक कल्पना आसतली बिझनेसाची, ती कल्पना आमच्या मुखार दवरून ताका आमी प्रोत्साहीत करपाक सोदता। आनी ह्या कार्यक्रमाक आमी आवर्जून एक तज्ञ लोक थोडे आपयल्यात, तातूंत भितर एक फायनान्शियल हातूंतलो MD EDC मिस्टर आंगले, एक जर्नलिस्ट, सिनियर जर्नलिस्ट, एक्स चीफ एडिटर इन चीफ ऑफ खालीज टाइम्स मिस्टर विनय कामत, आणि जनरल मॅनेजर अश्विन कामत EDC। ती वळेरी आमी अशी दवरला की एक 10 मिनटां तो आपले कितें एक प्रेजेंटेशन दितलो, आपले कडेन एक कल्पना आसा ती मुखार दवरतलो, आनी ताजे नंतर ताका प्रश्न उतरां जावं ताचे कडेन डिस्कशन, ह्या पद्दतीन हो एक कार्यक्रम आमी आवर्जून ह्या वर्सा एक एडिशन केला, जेणे करून आमचे जे यंग जनरेशन आसा ते खंय तरी उद्योग धंद्या खातीर प्रोत्साहीत जावचे, मुखार वचचे। कदाचित ताका थंय एक प्लॅटफॉर्म मेळ्ळो जाल्यार फायनान्शियल हेल्पूय मेळूं शकता, म्हणून आमी थोडे उद्योजकांक आपयल्यात, आनी अशें करून हो कार्यक्रमाचो एक आमी सादारण रूपरेषा दवरल्या। आमी वर्सान वर्स आमचे जे प्रकार आसता ताका एक नांव दितात, एक आमचे कोणी बरे मागपी जावं आमचे कोणी एक सिनियर कोणी जांचे हे जाल्ले आसा ते नमुनो आमी लीड आर्किटेक्ट प्रकाश कमल हांचें नांव दिवन आर्किटेक्ट प्रकाश कमल नगर म्हणून ताका आमी सोपयताले, आनी आमचे माचयेर आतां बरोबर बसल्यात ते ऑर्गनायझींग चेअरमॅन नरेश ब्रीफ करतले अबाउट डिटेल प्रोग्राम्स। पण तुमच्या माध्यमांतल्यान सगळ्यां पर्यंत एक उलो जो वर्सान वर्स तुमी आमकां मोठ्या प्रमाणात सहकार्य करतात, आनी आमी जरी ते ऑर्गनायज करपा खातीर मेहनत घेतली, पण तुमच्या परिश्रमांतल्यान तुमच्या ज्या लिखाणांतल्यान लोकां पर्यंत जो पावता मेसेज, तातूंतल्यान आमकां खूब लोकांचो प्रतिसाद मेळटा। तर उन्ही वर्स आमी तुमच्या माध्यमांतल्यान लोकां पर्यंत पावपाचे आमी प्रयत्न करतात, पर्टिक्युलरली हो जो एंटरप्रेन्योरशीप प्रोग्राम आमी दवरला तोय लोकां पर्यंत पावचो, आनी जेणे करून आमचे गोंयभरचे जे कोणी सारस्वत भुरगे आसात ते मुखार नरेशा कडेन दिवचे पयलीं आनीक उलो तुमच्या मुखार मारता की वर्सान वर्स जसो कार्यक्रम ऑर्गनायज्ड बाय सारस्वत आसलेलो हो खुलो आसा, एनीबडी कॅन कम, एनी कास्ट रिलीजन ताका बंधन कांय ना, दे कॅन कम वॉच द प्रोग्राम, जेवणाचो आस्वाद घेवचो, फक्त पार्टिसिपेशन तितलें आसलें आमचे रिस्पेक्टेड टू सारस्वत समाजाचो। तेन्ना फुडल्या कार्यक्रमाक हांव नरेशा कडेन सांगता की डिटेल प्रोग्राम जो आसा ताणें मातसो सांगचो। नमस्कार सगळ्यांक येवकार हांगा जमिल्ले। जशें आमच्या अध्यक्षान ऑलरेडी सांगला 7, 8, 9 आमचो अन्न आनी सांस्कृतीक महोत्सव एचपीडी ग्राउंडाचेर जातलो। ही दर वर्साची आमची एक कार्यक्रमाची एक रूपरेषा आसता, चडशी आमी तीच फॉलो करतात, पण हातूंत भितर आमी हे फावटी फेरफार केला म्हणटा तो सिनियर सिटीजनाक जंय खंय आमकां शक्य जाता तांकां आमी कॅटेगरी निर्माण केल्या, की तांचो एक आमकां एक अवर्जून एक रिक्वेस्ट आसतालो की आमी वी कॅनॉट कम्पीट किंवा आमच्यान भुरग्यां बरोबर कम्पीट करूंक जायना, सो आमी जाता तितलो तांकां वाव मेळचो, एक सिनियर सिटीजनाचे प्रत्येक जे जे जाग्याचेर आमकां स्लॉट मेळटा ते आमी तांकां इन्क्लूड केला। थोडीशी रूपरेषा दिवपाक
आमचे सदांच ऑन स्टेज कार्यक्रम आणि ऑफ स्टेज कार्यक्रम असतात एवरी डे. हे 7 तारखेक समज आमी जेन्ना सुरवात करतात आमचे ऑफ स्टेज कार्यक्रम पयलीं सुरू जातात. तातूंत वंडर्स फ्रॉम वेस्ट कोयरांतलें फूल हो पर्टिक्युलर कार्यक्रम पयलीं सुरू जातलो 4 वरांचेर. तातूंत ऑलमोस्ट 4 गट आसात. हायर गट म्हणटा तो 36 वर्सां वयर मनीस सुद्दां हातूंत भितर भाग घेवंक शकता. भुरग्यांचो गट आसताच सदा प्रमाणे जे ब्रोशराचेर तुमकां डिटेल्स मेळटले. पण आमी 36 इयर एंड अबाव म्हणजे तांकां सुद्दां आमी थोडे अशें उरता की वी कॅन नॉट, आमची स्पीड कमी आसता की आमी भुरग्यां बरोबर कम्पीट करूंक शकना म्हणून आमी जाता तितले ते गट करतात. इक्वल जाता तितलें पार्टिसिपेशन जावचें म्हणून. फ्रेश फ्लावर गार्लंड मेकिंग किंवा फुलांची सोबीतकाय हो एक असो एक आनी कॉम्पिटिशन तरी दवरिल्लें आसा 35 ते 59 वर्सां पिराय पर्यंत. आणि 60 वर्साच्या आणि अबाव हो मुद्दाम परत हांव कित्याक मुद्दाम तुमच्या माध्यमांतल्यानूच परत पावयता कित्याक सिनियर सिटीजनांनी सुद्दां भाग घेवचे हातूंत भितर. हे कम्युनिटींतले म्हणजे कितें आसता तांकां ते सदां तांचो आमकां फिडबॅक घेता. आमी दर वर्सा जेन्ना आमचो उत्सव सोंपता जाता तितले लोकां कडल्यान फिडबॅक घेवपाचो प्रयत्न करता की कितें कमी पडलां आमचें. सो आमकां आयकूं आयलें की सिनियर सिटीजन म्हणटा की आमच्यान कम्पीट करूं जायना तांचे बरोबर. सो आमकां एक सेपरेट ग्रूप केल्यार आमी तातूंत भितर पार्टिसिपेट जातले. सो ह्या माध्यमांतल्यान हांव सगळे सिनियर सिटीजन भावांक जे आमचे आसात कम्युनिटी भितर तांकां सांगता की यात मुखार आनी ह्या कॉम्पिटिशनांनी भाग घेया. ऑन स्टेज इव्हेंट फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन हो दर वर्सा प्रमाणे प्ले ग्रुप KG1, KG2, फर्स्ट स्टँडर्ड मागीर सेकंड स्टँडर्ड, थर्ड स्टँडर्ड आणि फोर्थ स्टँडर्ड असे 3 गट करून आमी ऑन स्टेज कार्यक्रम सुरू करतात. इवनिंग सदांच आमचो इनॉग्रल कार्यक्रम सुरू जातकीर आमचो आसता तो डान्स कॉम्पिटिशन. डान्स कॉम्पिटिशन सुद्दां दर वर्सा ते गट आसाच पण ह्या वर्सा आमी परत 31 इयर्स एंड अबाव. 31 इयर्स एंड अबाव कित्याक परत उल्लेख करता, एनर्जी लेवल्स आर डिफरंट. थोडी म्हणटात की आमच्यान परत तोच भाग येता की मे बी ल्हान 25 वर्साच्या 20 वर्सां भुरग्यां बरोबर वी कॅन नॉट कम्पीट. आमकां एक सेपरेट ग्रूप. सो जे जे जाग्यार आमी पावूंक शकतात थंय आमी ते गट किंवा ते एज ग्रुप्स वाडयल्ले आसात. डे 2 सुरू जाता आमचो सदांच सिंगींग कॉम्पिटिशनांतल्यान. तातूंत ऑफ स्टेज कार्यक्रम जे पयलीं आसतले ते फेस पेंटींग कॉम्पिटिशन, कोण रंगोवया, क्रोशे मेकिंग कॉम्पिटिशन. क्रोशे मेकिंग कॉम्पिटिशना भितर सुद्दां 60 इयर्स एंड अबाव गट एड केला. कित्याक क्रोशे म्हणटकीर ती म्हणटात विणकाम किंवा ते आपल्याक क्रिएटीव वर्क स्पीड परती आयली. सो ज्या जाग्यार परत सिनियर सिटीजन्साक आमी एड करूं शकल्यात ते थंय केल्लें आसा. हँड एम्ब्रॉयडरीचे काम आसतलें. हँड एम्ब्रॉयडरी भितर सुद्दां आमचे 3 गट 60 इयर्स एंड अबाव. आणि शेनवाराक जो नवो कार्यक्रम आमी भितर एड केला जो आमी पयलीं आयतारा करताले स्टुडंट्स फेलिसिटेशन करता. ह्या वर्सा आमी तो शेनवारा दवरला. ताचो चीफ गेस्ट सुद्दां आमकां मेळ्ळा तो एअर मार्शल संदेश बाब वागळे हे आमचे चीफ गेस्ट आसतले भुरग्यांक फेलिसिटेट करपाक. सो तो आयतारा सकाळी दवरता तो आमी शेनवारा सांजचो दवरला बिफोर वी स्टार्ट विथ द सिंगींग कॉम्पिटिशन. सिंगींग कॉम्पिटिशना पयलीं तो पर्टिक्युलर कार्यक्रम. सिंगींग कॉम्पिटिशन परत ऑन स्टेज कार्यक्रम ताजें ऑडिशन आसतलें. आतां 2 फेब्रुवारी आयताराक विद्याभवनांत ताजें ऑडिशन आसा. ज्या लोकांनी नांवां दिल्लीं आसात किंवा ऑन द स्पॉट येवन तांच्यांनी थंय नांव दिवंक शकतात. पण ऑडिशन कंपल्सरी आसा. ऑडिशन जातकीर सिलेक्ट जातली ती पार्टिसिपंट स्टेजीचेर वतली. थंय परत 5 ग्रूप आसा. स्टँडर्ड 7, 8, 9, 10 हो एक ग्रूप. 16 वर्साच्या पिरायेंतल्यान 30 वर्सां पर्यंत, 31 वर्सां ते 45 वर्सां पर्यंत, 46 वर्सां ते 59 वर्सां पर्यंत आणि 60 वर्सां एंड अबाव. म्हणजे सिंगींग कॉम्पिटिशनांतली सुद्दां मागणी आशिल्ली की आमकां आमचो आवाज किंवा बरो संगीतकार बरो पद म्हणपी सुद्दां आसलो की तो म्हणटा की एजी प्रमाणे आपलो आवाज मातसो खंय खंय कमी जावंक शकता. ताका सुद्दां इक्वल पार्टिसिपेशन मेळचें आणि इन्क्लुझीव जावचें सगळ्यां खातीर म्हणून ही गट आमी 5वी गट एड केल्या 60 इयर्स एंड अबाव. डे 3 आयतार 9 फेब्रुवारी महोत्सवाचो अखेरचो दीस. ऑफ स्टेज कार्यक्रमा भितर रंग भरुया पेंटिंग कॉम्पिटिशन दर वर्साचो कार्यक्रम. दर वर्सा आसता धाकली भुरगीं KG1, KG2 स्टँडर्ड 1ची भुरगीं सकाळीं येवन थंय आपल्यालो तांकां उमेदी आसता आनी तातूंत भितर एक कॉम्पिटिशना पेक्षा पार्टिसिपेशन खूब प्रमाणात पार्टिसिपेशन येता. भुरग्यांक एक वाव मेळटा की आपल्यान कितें काडलें म्हणून. रॅपिंग टॅलंट म्हणजे एक परत मातसो सिनियर राखे खातीर एक पयलो गट 15 ते 25 वर्सांचो आणि दुसरो ग्रूप आसा तो 26 वर्सां एंड अबाव. हातूंत पेपर गिफ्ट मेकिंग, गिफ्ट बॅग मेकिंग आसा आणि शर्ट बॉक्स रॅपिंग ही 2 कॉम्पिटिशन्स दवरिल्लीं आसा. इवनिंग
मॉर्निंग हाफा भितरूच भलायकी बाळक म्हणजे हेल्दी बेबी हे दर वर्साचोच कार्यक्रम परत 9:30 ते 12 हे टायमा भितर तो जातलो. पहिलो ग्रुप 1 ते 2 वर्सां आणि दुसरो ग्रुप 2 ते 3 वर्सांचो. 9:30 ते 10:30 हो टायम दवरिल्लो आसा आणि 10:30 ते 12 हो हेल्दी बेबी कॉम्पिटिशन जातलें. 4 वरांचे म्हणजे ही सर्त दनपारां सोंपता. 4 वरांचे कुकरी कॉम्पिटिशन, कोंकणी मेजवानी. कॅटेगरी 1 एनी स्पायसी नॉन व्हेज डिश युजींग अळसांदे. म्हणजे माध्यमांतल्यान तुमचे कडेन खूब पावचे की हांगा सुद्दां खूब घरान पळय ज्यो वेगळ्यो वेगळ्यो आपल्यो बायल्यो प्रात करतात, आपले आपले वेगळे डिशीज करतात. कला ती एक, ती कला घेवन तांच्यांनी मुखार येवचें. सो एनी स्पायसी नॉन व्हेज डिश युजींग अळसांदे. कॅटेगरी 2 अगेन ल्हान भुरग्यां खातीर 8 ते 12 वर्सांच्या हाका फायरलेस कुकींग. एनी व्हेज डिश खंयची शिवराक कसली प्रात करूं शकतात, जे कसलेंच कुकींग ना, तांच्यांनी येवन थंय ती डिश सादर करची. फायरलेस कुकींग म्हणटा तें आज प्रत्येक स्कुलांनी सुद्दां हें कॉम्पिटिशन जाता. सो एक मजा येता भुरग्यांक सुद्दां. एक 8 ते 12 वर्साचो भुरगो येवन थंय आपल्याले फायरलेस कुकींग जेन्ना दाखयता, आपूण कशे तरेन मिक्स करता, कितें कसली चाट करता किंवा भेळ करता, कितें करता, पळोवपाकय बरें दिसता आणि खावपाकय तांकां भुरग्यांक एक स्फूर्ती मेळटा की आपूण कितें तरी करता म्हणून ल्हान भुरग्यांक. आनी तिसरी कॅटेगरी आसा ती एनी स्वीट डिश युजींग रेड पंपकीन. दुदयाचे पासून एक स्वीट करचें, हो तिसरो कॉम्पिटिशन आसा. हो फक्त हो स्वीट डिश जो आसा तो ओन्ली फॉर 60 years एंड अबाव. हांव प्रत्येक कडेन तुमकां परत परत हांव रिपीट करता अशें दिसतलें, पण ह्या वर्साक आमी सगळ्या भितर एक 60 years एंड अबाव कॅटेगरी म्हणजे सिनियर सिटीजना भितर एक वाव तांकां एक सेपरेट कॅटेगरी तांकां इक्वल कॉम्पीट करपाक मेळचें हाजो प्रयत्न केला. आनी म्हाका दिसता की परत ह्याच प्रेस कॉन्फरन्साच्या माध्यमांतल्यान तुमच्या माध्यमांतल्यान ते सगळे कडेन पावतले, लोकां कडेन पर्यंत पावतले आनी तांचो मॅक्सिमम पार्टिसिपेशन आमकां येतलो अशी हांव खात्री बाळगिता. संडेच्या ऑन स्टेज इव्हेंटाक जशें अध्यक्षान सांगला, हो एक नवो प्रयत्न आमी करतात. सारस्वत एंटरप्रिनरशीप चॅलेंज म्हणजे ही एक नवी कल्पना आणि परत तातूंत प्रतिसाद मेळचो आमकां आणि भुरग्यांक तातूंतल्यान वाव मेळचो. म्हणजे जी कल्पना घेवन ताका आमी आयडिया म्हणटात. आमी कार्यक्रम लायक शार्क टँक्स बी पळयतात, व्हडले व्हडले कार्यक्रम पळयतात, पण एक लोकल बेजाचेर कोणी बाबा एक आपली एक आयडिया घेवन येता आनी ताका कसली मेंटरशीप मेळून तातूंतल्यान ताका समज एक बरी वाटचाल मेळटा, हो करपाचो एक प्रयत्न आमी दवरला. इवनिंग कार्यक्रम दर वर्सा प्रमाणे सारस्वत कुमार, सारस्वत कुमारी, मिस्टर एंड मिसेस सारस्वत, मिस्टर एंड मिस सारस्वत हे आमचे मागीर सामके ऑन स्टेजाचेर सामके लोक राविल्ले असतात आवर्जून हो कार्यक्रम पळोवपाक, ते जातले. आफ्टर मिस्टर एंड मिस सारस्वत जातकीर मागीर प्रायज डिस्ट्रिब्युशन आनी प्रोग्राम कन्क्लूड जातलो. आनी सगळ्यांत सामके मागीर जी भुरगीं उमेदीन रावता म्हणटात तो सारस्वत फॅशन शो, तो आमी लास्ट दवरतात सगळे प्रायज डिस्ट्रिब्युशन जातकीर. तो सोंपतकीर आमचे कार्यक्रम थंय आमी सोंपतले अशी घोशणा करतात. हो म्हाका मॅक्सिमम म्हाका खात्री आसा की तुमच्या माध्यमांतल्यान सामके लोकां पर्यंत पावचो. सगळ्या लोकांनी हांगा येवन आमच्या जेवणाचो आस्वाद घेवचो. डिफरंट स्टॉल्स घाल्ले आसात. हे फाटी स्टॉल्स फक्त जेवणाचे ना, जाल्यार आमी प्रयत्न केला की गैर जेवणाचे स्टॉल म्हणजे कोणाचो ट्रेड आसा, कोणाचे ड्राय आसा, कोणाचे कपडे समज कितें आसा, एम्ब्रॉयडरी आसा, बेडशीट्स आसा, कितें तांकां आमी आव्हान केलें की तांच्यांनी स्टॉल्सान पार्टिसिपेट जावचें. म्हणजे अलॉंग विथ फूड स्टॉल्स जे प्रोफेशनल कॅटेगरी आसा, नॉन प्रोफेशनल कॅटेगरी जी बायलां घरा कडेन आपूण उमेदीन रांदतात तांकां एक वाव, आनी फूड स्टॉल सोडून अदर बिझनसेसांत जे कोण आसात तांकां एक वाव मेळचो म्हणून अदर स्टॉल्स दवरिल्ले आसात. सो परत एकदां सगळ्या कडेन मागता की मॅक्सिमम लोकांनी येवचें, जेवणाचो आस्वाद घेवचो, पार्टिसिपंट्सांची उर्बा वाडोवची आणि हो महोत्सव परत दर वर्सा प्रमाणे यशस्वी जावचो. धन्यवाद.